आई वडील आपल्यावर ओरडले तर चालतं, मारले तरी विसरतो, पण ज्या दिवशी ते काहीच बोलत नाहीत ना, त्या दिवशी समजून घ्या काहीतरी कायमचं बदललेलं आहे. कारण आई जेव्हा गप्प बसते तेव्हा ती रागावलेली नसते, ती हार मानलेली असते. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष कांबळे आणि आपण पाहतात SK टॉक मराठी. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या ठिकाणी खोटं बोललं जात नाही तर खरं आयुष्य सांगितलं जातं. त्या दिवशी मी घरी आलो, नेहमीसारखाच मी आईला आवाज दिला, आई. कोणतेही उत्तर आलं नाही. पुन्हा हाक मारली, तरीही नाही. तेव्हा मी स्वयंपाकघरात गेलो. आई बसली होती, डोळे खिडकीत, हात रिकामे, कोणतेही काम नाही. मी विचारलं, आई काय झालं? ते म्हणाले, काही नाही रे. आईचं काही नाही हे आयुष्यातलं सगळ्यात मोठं खोटं असतं. आई शारीरिक कामाने थकत नाही हो, ती थकते आपण वेळ न देऊन. आपण फोनमध्ये असतो, ती वाट पाहत असते. आपण बिझी असतो, ती समजून घेत असते. आणि एक दिवस तिच्या मनात विचार येतो, ह्याला माझी गरजच नाही. आईला एकच भीती वाटते, मरणाची नाही, तर माझा मुलगा मला विसरत तर नाही ना, या गोष्टीची तिला भीती वाटते. ती विचारत नाही, ती सांगत नाही, ती फक्त स्वतःला समजावत राहते. वडील काही बोलत नाही, पण रात्री आई झोपल्यावर ते शांतपणे म्हणतात, आपण आपल्या मुलाला थोडं जास्तच मोकळीक दिले वाटतं. वडील स्वतःलाच दोष देतात, आपल्या चुका नाही, आपल्या अपुऱ्या वेळेसाठी. त्या रात्री आईने जेवण केलं नाही, भूक नव्हती म्हणून नाही, तिला वाटलं तो तरी कधी माझ्याबरोबर जेवतो असे म्हणून ती हळूहळू आई स्वतःला कमी महत्त्व द्यायला लागते. आई सांगते, मी समजूतदार आहे, पण समजूतदारपणा खूप वेळा आतून मारतो. एक दिवस आई आजारी पडते, खूप नाही पण थोडंसं आजारी होते. आणि आपण अचानक सगळं काम सोडून आईजवळ बसतो. तेव्हा आई म्हणते, अरे काही झालं नाही रे मला, मी एकदम व्यवस्थित आहे, काही नाही झालं मला, तू तुझं काम बघ. आई अजूनही आपल्यासाठी ॲडजस्ट करते, कारण आपल्याला त्रास होऊ नये म्हणून. आई वडील आपल्याला त्रास द्यायला कधी सांगत नाही, ते त्रास स्वतः सहन करतात आणि आपण समजतो सगळं काही ठीक आहे. ते आपल्यासाठी रोज काबाड कष्ट करतात, कारण आपणाला जास्त मेहनत करावं लागणार नाही म्हणून. कारण माझा मुलगा सुखामध्ये राहील, तो माझ्या म्हातारपणाचा आधार बनेल, या विचाराने आपले आई वडील स्वतः कष्ट करतात. जोपर्यंत अंगामध्ये ताकद आहे, जोपर्यंत त्यांच्यानं काम होते, तोपर्यंत ते मेहनत करत राहतात. कारण माझ्या मुलाचं भविष्य चांगलं जावं, माझा मुलगा चांगल्या कामाला लागावं, म्हातारपणे आम्हाला सांभाळावं, असं प्रत्येक आईवडिलांचे विचार असतात. आणि त्याच आईवडिलाला जर आपण थोडासा वेळ जर दिला तर त्यांना थोडासा आधार वाटतो. कसं वाटतं ना, संपूर्ण जीवन त्याने आपल्यासाठी व्यतीत करावं आणि आपण त्यांना म्हातारपणे सोडून द्यावं. काय वेदना, किती दुःख त्या आईवडिलांना होत असेल. म्हणून सांगतो मित्रांनो, जोपर्यंत आईवडील आहेत ना, तोपर्यंत त्यांना थोडासा वेळ द्या, त्यांच्याजवळ थोडंसं बसून बघा, त्यांना पण समाधान वाटेल आणि आपलाही दिवस चांगला जातो. आज जर आपले आई वडील आपल्याशी बोलत नसतील ना, तर समजून जावा, ते रागावलेले नाही, ते फक्त आपली वाट पाहून थकलेले आहे. आणि एक दिवस ते वाट पाहणं थांबवलं, आणि त्यांनी वाट पाहणं थांबवल्यानंतर जर आपण त्या ठिकाणी गेलो तर त्याचा काहीच अर्थ राहत नाही. म्हणून मित्रांनो, आई वडील जोपर्यंत जिवंत आहे त्यांची सेवा करा. कारण ज्या दिवशी आपले आई वडील थकतील, त्यांचं शरीर थकेल, कमजोर होईल, त्यावेळेस आपण जर त्यांना कितीही जर आवाज दिला, कितीही ओरडलं, तर ते कदाचित ऐकणार नाही. म्हणून जोपर्यंत वेळ आहे ना, तोपर्यंत आपल्या आईवडिलांची सेवा करा.
तर मित्रांनो, ही जर कहाणी आपल्या हृदयाला थोडीशी जर स्पर्श केला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि हो, सबस्क्राईब हे करा. कारण या ठिकाणी खोटं बोललं जात नाही, तर या ठिकाणी खरं आयुष्य सांगितलं जातं. तर चला भेटू आपण आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.